जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने मागितली माफी। 2003 मधल्या उदयनराजेंच्या पत्राला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं उत्तर। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांची माहिती। महाराष्ट्र सरकार भांडारकर संस्थेवर कारवाई करणार का, संतोष शिंदेंचा सवाल। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांच्या विधानाने नवा वाद। सुरतमधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात विधान। राष्ट्रवादीला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आशिष शेलारांचा अजित पवारांवर निशाणा। सध्या माझं लक्ष निवडणुकांवर आहे, अजित पवारांचं प्रत्युत्तर। तर अजित पवारांकडून सावरकरांच्या विचारांना विरोध होण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आम्ही पानं पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही। 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजूनही लागला नाही। बावनकुळेंचा अजित पवारांवर वार। अजित पवारांनी मित्रपक्षावर बोलू नये, अजित पवारांना विनंतीवजा सल्ला। 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंकडूनही मुंबईत शाखा भेटींना सुरुवात। आदित्य आणि अमित ठाकरेंचाही एकत्रित प्रचार। पालिका निवडणुकीआधी मनसेला धक्का। संतोष धुरी भाजपच्या गळाला। मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात राज हरले। ठाकरे कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी, धुरींचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्रचाराचा धडाका। धुळे जळगाव नंतर नागपुरातही मुख्यमंत्र्यांची सभा। तर नवी मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रॅली। प्रचारासाठी अवघे 7 दिवस बाकी राहिल्याने नेत्यांची धावाधाव। तर काही लोकांना मिरची लागते है, अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। निवडून येण्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला। लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर टीकेची झोड उठल्यानंतर चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। रवींद्र चव्हाणांविरोधात देशमुख बंधू आक्रमक। लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, रितेश देशमुखांचा निशाणा। तर भाजपामुळे राजकारण खालच्या स्तराला, आमदार अमित देशमुखांनी सुनावलं। मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत। 8 जानेवारीला मुलाखत प्रदर्शित होणार। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली उद्धव आणि राज ठाकरेंची मुलाखत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 8 जानेवारीला नागपुरात प्रकट मुलाखत। अभिनेत्री स्पृहा जोशीसह अभिनेता भरत गणेशपुरे साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंकडून व्हिडिओ एक्सपोस्ट। मुंबईत भाजपाच्या प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप। कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र, अखिल चित्रेंचा सवाल। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप काँग्रेस सत्ता स्थापन करणार। ही तर अभद्र युती, शिवसेनेची टीका। तर 25 वर्ष भ्रष्टाचार केलेल्या शिंदेना सोबत घेतलं असतं तर अभद्र युती झाली असती, भाजपचा पलटवार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात हरिभाऊ राठोड मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। नार्वेकरांनी 12 उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप। कुलाब्यातल्या प्रभागातून नार्वेकरांचे कुटुंबीय रिंगणात। काँग्रेस नेते हिदायत पटेल चाकू हल्ल्यात गंभीर जखमी। हल्ला का आणि कुणी केला याबाबत अस्पष्टता। पटेल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। पुण्यातल्या हडपसरमध्ये सराफाचं दुकान लुटणारे जेरबंद। कोयत्याचा धाक दाखवून लूटमार। 3 अल्पवयीन मुलांसह 6 आरोपी अटकेत। व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचं भारताशी आध्यात्मिक कनेक्शन। निकोलास मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्य साईबाबांचे अनुयायी। अटकेपूर्वीच्या निवेदनातही सत्य साईबाबांचा उल्लेख। व्हेनेझुएलानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोलंबिया, मेक्सिको आणि क्युबाही ताब्यात घेण्याचा इशारा।
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर कोलंबिया आणि मेक्सिकोलाही गंभीर परिणामांची धमकी.